अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोमवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी निवडणूक यंत्रणेच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी अचानक छापा टाकला. मात्र तपासणीनंतर पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या धक्कादायक प्रकारानंतर अनिल शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये चुरस वाढली असतानाच सोमवारी सायंकाळी राजकीय वातावरण तापले. शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे हे आपल्या घरी जेवणासाठी बसले असतानाच पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली. हवाल्याचे पैसे घरात दडवून ठेवल्याची टीप मिळाल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. पथकाने संपूर्ण घराची कोपरा तपासला. कपाटे आणि सामानाची झडती घेतली. मात्र तपासणीअंती कोणतीही संशयास्पद रक्कम अथवा साहित्य मिळून आले नसल्याने पथकाने स्पष्ट केले. या आकस्मिक कारवाईमुळे आणि मानसिक तणावामुळे अनिल शिंदे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर शिंदे कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. माजी महापौर शीलाताई शिंदे, चिरंजीव मुन्ना शिंदे आणि शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांनी या कारवाईचा निषेध केला असून सत्ताधारी यंत्रणेच्या दबावाखाली ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे असा खळबळजनक आरोप केलाय. निवडणुकीच्या तोंडावर एका उमेदवाराला बदनाम करण्यासाठीच हा बनाव रचल्याचा दावा आता शिवसेनेच्या वतीनं केला जातोय. अनिल भाऊ शिंदे यांना 6-6:30 वाजता आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये हृदयगती कुमकुवत असल्यामुळे आनंद ऋषी हॉस्पिटलच्या ICU मध्ये आत्ता आणलेला आहे. आत्ता त्यांना आल्यानंतर त्यांना श्वास लागल्यामुळे आणि त्यांचा श्वासोश्वास कमी असल्यामुळे त्यांचं रेस्पिरेशन रेट कमी असल्यामुळे आपण त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलेलं आहे. आत्ता कृत्रिम श्वासोश्वासावर ते आत्ता स्टेबल आहेत. पुढील 72 तास हे आपण त्यांची स्थिती कशी राहील याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. पुढील काही ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कळवू. धन्यवाद. आमचे शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे साहेबांना त्यांच्या घरी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला, धाड टाकली, त्यामुळं ते अत्यावस्थ अवस्थेत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलेलं आहे. खरं तर जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे काही स्वतःला बलाढ्य बनवणाऱ्या लोकांना पचलेलं नाही, लोकप्रतिनिधींना पचलेलं नाही आणि म्हणून कुठली तरी कपट कारस्थानं करायची आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे उमेदवार आहेत, यांना प्रशासनाच्या माध्यमातून कसं लक्ष करता येईल हे पूर्ण अहिल्यानगर शहरात, उपनगरात सर्वत्र सुरू आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रचार करत असतील तर त्यांच्या मागे गुंड जातात. त्या गुंडांना इनडायरेक्टली प्रोटेक्शन पोलिसांचं, प्रशासनाचा असतं की काय असं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. अरे साधे निवडणूक जाहीरनाम्याचे प्रचार पत्रकं वाटायला सुद्धा या ठिकाणी पाबंदी आणली जाते. अशा पद्धतीने जर प्रशासन वागणार असेल आणि जर आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना आणि उमेदवारांना त्यांच्या जीवितात जर कुठलाही धोका पोहोचला, काही तोशीच जर झाली तर आम्ही प्रशासनाला म्हणजे एका बाजूने आवाहन करतो की तुम्ही हे थांबवा आणि निवडणुकीच्या पद्धतीने नियम कायद्याला धरून होऊ द्या. दुसऱ्या बाजूने आम्ही इशारा देतोय प्रशासनाला, जर आमच्या शिवसैनिकांना आणि उमेदवारांना जर अशा पद्धतीने वेठीस धरल्यानंतर जर त्यांच्या जीवितास कुठलाही धोका पोहोचला तर गाठ शिवसेनेची आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आहे. हे प्रशासनाने ध्यानात ठेवावं. आता अनिल शिंदे साहेबांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना आम्ही करतोय. डॉक्टरांशी बोललेलो आहे, त्यांना चांगले उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन ज्या पद्धतीने कारणं सांगतंय, तुमच्याबद्दल फोन आला, तुमच्याबद्दल हे आलं, अरे आम्ही जर विरोधी पक्षाच्या जर जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या आमदार खासदारांबद्दल जर तक्रारी केल्या तर हेच प्रशासन इतक्या तत्परतेने कारवाई करील का? सामान्य नागरिक नगरचं सांगेल की प्रशासन एकतर्फी वागतंय. आम्हाला प्रशासनावर अजूनही विश्वास आहे, नियमावर, कायद्यावर विश्वास आहे, पण हा विश्वास ढळू नये ही जबाबदारी शेवटी प्रशासनाची आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांची, निवडणूक यंत्रणेची आहे. आणि नगर शहरात आज अशी परिस्थिती झालेली आहे की स्वबळावर लढणारी शिवसेना आज खूप पुढे निघून जाते की काय या भीतीने हे विरोधी पक्षातली जी मंडळी आहेत, आमच्या विरोधात जे लढत असलेले आहेत, मग आमच्या सत्तेतले असोत नाही तर आणखी कोणी मित्रपक्ष असोत,
यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून यांनी कट कारस्थानं करून प्रशासनाला हाताशी धरून हे वेगवेगळे हातखंडे वापरायचा जो प्रयत्न चालवला आहे तो त्यांनी थांबवावा. अन्यथा आम्हाला रणांगणात लढण्याची शिवसैनिकांना चांगली माहिती आहे. बाळासाहेबांचा तोच विचार आम्ही अंगीकारलेला आहे. या पुढची लढाई आम्ही रणांगणात लढायलाही सज्ज आहोत. जे काही कारवाई केली त्यांना काही सापडलं का? त्यांनी एवढी घरामध्ये येऊन दहशत केली, घरापर्यंत किचनपर्यंत पोहोचले, काही त्याबद्दल सांगितलं? त्यांना विचारा ना तुम्ही, तुम्हाला काही सापडलंय का? तुम्ही कोणत्या आधारे कारवाई करताय, कुणावर करताय? अनिल शिंदे हे असे उमेदवार व्यक्ती आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, त्यांच्यावर साधी एखादी चॅप्टर केस नाही. म्हणजे सर्वात लोभस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा व्यक्ती, त्यांना तुम्ही बोलवलं असतं ना, निवडणूक शाखेत बोलवलं असतं, पोलीस स्टेशनला बोलवलं असतं, जिथं पाहिजे तिथे बोलवलं असतं तर ते आले असते. तुम्ही ही जी दडपशाही आणि हा जो वेगळा मेसेज शहरात द्यायचा प्रयत्न करत आहात, नगरचा सुज्ञ नागरिक हे सगळं बघतोय आणि आम्ही काय, नगरचा सुज्ञ नागरिक याला मतपेटीतून उत्तर देईल. जेव्हा जेव्हा असं नगर शहरात करायचा प्रयत्न झाला, एकाधिकारशाही माजवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा या नगर शहरात शिवसेनेने भरघोस यश मिळवलेलं आहे. अनिल भैयांपासूनचा हा इतिहास आहे. त्यामुळे याचा बोध विरोधकांनी घ्यावा आणि ही दडपशाही थांबवावी. नमस्कार, मी प्रथम महिला महापौर. आज या ठिकाणी माझ्या मुलींना नगरमध्ये आहे. खरंच आपण सगळ्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांची वागणूक कशी आहे आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे. कारण दहशत आणि असं कुठली गुन्हेगारी, कुठली तक्रार त्यांच्यावर नाही आहे. आज प्रशासन आणि आपले सगळे पोलीस अधिकारी अचानक घरामध्ये आले आणि ते जर त्यांना दबाव आला, त्याच्यामुळे त्यांना हा त्रास झाला आणि आज या ठिकाणी डॉक्टरांनी काळजी घ्यायला लावलेली आहे. मला जर माझ्या पतीला जर काही झालं ते प्रशासन, आमदार, खासदार याला जबाबदार राहणार. कारण इतका दबाव आणलेला आहे ना आमच्यावर की एक सर्वसामान्य लहान मुलगा आम्हाला बोलतोय तुम्ही काय करता, कामं काय करता. अरे आमचे कामं पहा ना, जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत. तुम्ही कोण आहे, कुठले आहेत, काय आहे, तुमचं काम काय आणि आमचं काम काय, ते पाहावं ना त्यांनी आणि नंतर आरोप करावं. कारण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जे काम करतात ते त्यांना नक्कीच माघारी खेचले जातं. आज या ठिकाणी माझ्या पतीला जर काही झालं तर मी नक्की आमदार, खासदार आणि हे प्रशासन सोडणार नाही. आणि ही तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, सन्माननीय शिंदेसाहेबांकडे सुद्धा करणार. त्रास किती दिवसापासून देत होते हे सगळे मंडळी? जे सत्ताधारी आहे ते किती दिवसापासून त्रास देत आहेत? त्रास द्यायचा विषय कसा आहे, जेव्हापासून इलेक्शन चालू झालं तेव्हापासून आपण बघतोय युतीच्या संदर्भात जे भांडणं चालू होती. पण आमच्या वडिलांची भूमिका काय होती की आमच्या वडिलांनी, शिंदे साहेबांनी जे सांगितलं की जे तुमच्याकडे स्टँडिंग उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही तुमचे तिकीट वाटा. पण यांनी तुम्ही बघितलं असेल शेवटच्या 2 दिवसापर्यंत आम्हाला खेळवत ठेवलं. शेवटी आमच्या सीटं मागून राहिले. म्हणजे आमच्या वडिलांनी शब्द दिलेला होता, जे नगरसेवक शिवसेनेत आले त्यांना आमच्या वडिलांनी शब्द दिलेला की तुम्हाला तुमची उमेदवारी फायनल आहे. पण म्हणजे सर्वसामान्य माणूस आमचे वडील यांनी शब्दासाठी युती तोडली. यांनी युती तोडली. पण आमच्या वडिलांनी खासदार केला, जीवाचं रान केलं, आमदार केला, जीवाचं रान केलं. आणि तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला नगर शहरामध्ये नाही चालत. म्हणजे हे कोणतं तुम्हाला समजा प्रशासन ठीक आहे, प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतोय, कोण त्याच्यावर दबाव आणतं. आत्ताची एक 8 दिवसाची परिस्थिती काय होती, आत्ताची परिस्थिती काय आहे, तुम्ही जरा याच्यावर विचार करायला पाहिजे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.